साधी, सोपी, झटपट बनणारी पण जबरदस्त चवीची रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भुर्जी आज मी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे। सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही डब्यासाठी ही झटपट अशा प्रकारे पनीरची भुर्जी बनवू शकता। तर रेसिपी शेवटपर्यंत पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर पनीरची भुर्जी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम केलेली आहे। 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे। 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। राई आणि जिरं चांगलं गरम झाल्यावर यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे मी घातलेले आहेत। कांदे चांगले तेलावर परतवून घ्यायचे आहेत। यामध्येच 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे। गॅस फास्ट नाही करायचा, मीडियम गॅसवरच आपण हा कांदा चांगला परतवून घ्यायचा। तेलामध्ये कांदा एक मिनिटभर परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता याचा कलर आता चेंज झालेला आहे। कांदा चांगला परतवून झालेला आहे। आता यामध्ये 2 मोठे चिरलेले बारीक टोमॅटो घालायचे आहेत। तुम्ही पनीरची भुर्जी किती प्रमाणात बनवणार आहात त्याप्रमाणे साहित्य घ्यायचं आहे। तर इथे मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत। आता सगळं एकजीव करून आपण हे सगळं चांगलं शिजवून घेऊया। तर चांगलं परतवून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे। तर टोमॅटो मऊ होण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ सुरुवातीलाच मी घालणार आहे, नंतर मिठाचा वापर करणार नाही। तर सुरुवातीलाच मीठ घालायचं आहे आणि चांगला कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे। टोमॅटोमध्ये मीठ घातल्यामुळे टोमॅटो चांगले मऊ होतात आणि लगेच शिजतात। तर तुम्ही पाहू शकता चांगले मऊ झालेले आहेत। आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। अर्धा चमचा मी हळद पावडर घातलेली आहे। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, यामुळे कलर चांगला येतो आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। अर्धा चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा यातच घातलेली आहे। सगळं साहित्य चांगलं यामध्ये परतवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तेलात परतवल्यामुळे याला कलर सुद्धा खूप छान येतो। आता 1 वाटी मी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत। अर्धी वाटी मी गाजर घेतलेला आहे बारीक चिरून। गाजर संपूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण एकदा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही। खूप छान लागते ही भुर्जी। तर गाजरचा वापर एकदा करून तुम्ही ही भुर्जी नक्की बनवून बघा। तर आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण आपल्याला वाटाणे, हिरवे वाटाणे आणि गाजर थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मी 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळं मिक्स केलेलं आहे। झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊया। तर 7 मिनिटं ही भाजी मी चांगली शिजवलेली आहे। हिरवे मटार चांगले शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि आपण यामध्ये पाणी घातलेलं ते सुद्धा आटलेलं आहे। तर आपल्या या भाज्या आता शिजवून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण पनीर घालणार आहोत। तर इथे मी पाव किलो पनीर किसून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पनीरची भुर्जी जास्त प्रमाणात करायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही या भाज्यांची आणि पनीरची क्वांटिटी घेऊ शकता। आता मी अर्धी वाटी दुधावरची मलाई फेटून घेतलेली आहे। तुमच्याकडे मलाई नसेल, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण घातली तर याला चव खूप छान येते आणि टेक्स्चर सुद्धा सुंदर येतं, म्हणजेच खायला अगदी मस्त लागते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही घरची मलाई मी घातलेली आहे, तुम्ही रेडीमेड म्हणजे अमूलची क्रीम वगैरे घातली तरी सुद्धा चालेल। आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं मंद गॅसवर ही भुर्जी आपण शिजवून घेऊया। तर 5 मिनिटं झालेली आहे। तुम्ही पाहू शकता भुर्जी आपली छान शिजलेली आहे। कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। टेक्स्चर याचं पाहू शकता, मस्त अगदी भुर्जी तयार झालेली आहे। आता यातच 1 चमचा तूप घालायचं आहे। तुपामुळे भाजीला चव अजूनच छान येते। तूप घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे। तूप शेवटी घाला म्हणजे अजून खायला छान लागते। आता आपली ही पनीरची भुर्जी तयार झालेली आहे। बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालूया। तर अगदी 10 ते 15 मिनिटात ही पनीरची भुर्जी तयार होते। ही तुम्ही सकाळी टिफिनला बनवू शकतात, अगदी झटपट होते, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। इथे मी पनीरच्या भुर्जीमध्ये गाजरचा सुद्धा वापर केलेला आहे। तर एकदा गाजरचा वापर करून तुम्ही ही पनीरची भुर्जी एकदा नक्की ट्राय करून बघा।
यामध्ये आपण मलाई घातलेली आहे, तूप घातलेलं आहे, त्यामुळे ही इतकी जबरदस्त लागते की ही भुर्जी तुम्ही पावाबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता। अप्रतिम टेस्टी अशी ही भुर्जी आपण झटपट बनवलेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।